नमस्कार. सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी 8 वेतन आयोग आली मोठी बातमी. त्या संदर्भात संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. तर या व्हिडिओमध्ये आपण 8 वेतन आयोग बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. 8 वेतन आयोग बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आली. युनिफाईड पेन्शन योजना लागू झाल्यामुळे आज सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना 8 वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहे. जणू काही नवीन वेतन आयोग लागू झाले तर 44% वाढ दिसून येईल. 8 वेतन आयोग बाबतचे ताजे अपडेट तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की 8 वेतन आयोग जानेवारी 26 मध्ये लागू होणार आहे. त्यासाठी मिळालेल्या माहितीकडे लक्ष दिले जात आहे. मात्र केंद्र सरकारने 8 वेतन आयोगाची स्थापनेची तयारी सुरू केली असून 2025 मध्ये आयोगाची स्थापना होऊ शकते आणि त्यांची शिफारसी 2026 पासून लागू होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे. 10 वर्षाच्या पॅटर्नवर नजर टाकल्यास नवीन वेतन आयोग जानेवारी 26 मध्ये पूर्णपणे लागू होईल. कर्मचाऱ्याच्या पगार 34% पर्यंत वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ लेवल 1 पगार 34,560 रुपये आहे तर लेवल 18 चा पगार 4,80,000 रुपये पर्यंत पोहोचू शकतो. इतर स्तर 1 ते 18 पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी खूप जास्त वाढ होणार आहे. 8 वेतन आयोग बाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की एकात्मिक पेन्शन योजनेअंतर्गत पहिल्या 12 महिन्याच्या सरासरी मासिक पगाराच्या 50% रक्कम निश्चित केली जाईल. 2029 पर्यंत 50% पेन्शनचा फॉर्म्युला आणि महागाई बचत वाढ गृहीत धरल्यास स्तर 1 च्या कर्मचाऱ्यांना अंदाजे 20,736 रुपये पेन्शन मिळणे अपेक्षित आहे. 8 वेतन आयोग बाबत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला अनेक प्रकारची पत्रे लिहिली असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान स्टाफ काउन्सिल, नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी आणि इंडियन रेल्वे टेक्निकल पर्यवेक्षक आणि विविध प्रकारच्या सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला पत्रे लिहून प्रवेश आयोग लागू करण्याची मागणी केली होती. त्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. धन्यवाद.